गेल्या 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचा जोर आजपासून पुन्हा वाढणार आहे। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे। दरम्यान सकाळपासूनच सोलापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाची संततधार सुरूच आहे। यामुळे सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची भीती व्यक्त करण्यात येते। पंढरपूरला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। पंढरपूरमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज आहे। यामुळे सीना नदीला पुन्हा पूर येण्याचा धोका आहे। अतिवृष्टी झाली तर सीना कोळेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकतो। यामुळे सीना नदीच्या पात्रात पाणी पातळी वाढेल। परिणामी पुन्हा भीषण परिस्थितीचा सामना सीना नदीकाठच्या लोकांना करावा लागेल। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलाय। सोलापुरात 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरायला सुरुवात झाली होती। अनेक गावांमधील 5 ते 6 फुटांपेक्षा जास्त पाणी कमी झालं होतं। दरम्यान आता पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सोलापूरसह मराठवाड्यात येत्या 4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे। गेल्या 10 दिवसात अतिवृष्टीने सोलापूरसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात मोठी जीवितहानी आणि पशुधनाचं नुकसान झालंय। सोलापुरात मंगळवारी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती। पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। घरांमध्ये पाणी घुसलंय, शेती खरडून गेलीये, बागा उद्ध्वस्त झाल्यात। पुरामुळे हजारो लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय। अजूनही जिल्ह्यातले 50 पेक्षा जास्त गावांना जोडणारे रस्ते बंद आहेत। यामुळे सुरक्षित स्थळी हलवलेल्या नागरिकांना अजून काही दिवस बाहेरच मुक्काम करावा लागेल। असेच पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी बिंदास्त मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।